सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांनी जे पॅकेज जाहीर केलेलं आहे 31,628 कोटी, याची सत्यता सगळ्यांसमोर येण्याची आवश्यकता आहे। कारण आपल्या वाहिन्या असतील, वर्तमानपत्र असतील, या सगळ्यांनी सरकारने 31,628 कोटीचं पॅकेज दिल्याची घोषणा केली। परंतु या पॅकेजचे डिटेल्स माझ्याकडे आहे। हे जे पॅकेज आहे याच्यात असं आहे की जे 31,628 आहे त्याच्यातले यापूर्वी दिलेले 2200 कोटी, खरं तर अजून 13,000 कोटी रुपये त्याच्यातले बाकी आहे। विमा 5,000 कोटी, पीक नुकसान एनडीआरएफच्या निकषानुसार 6,175 कोटी, रब्बीसाठी अग्रिम म्हणून राज्य सरकारच्या वतीनं हेक्टरी 10,000 रुपये ते 6,500 कोटी, पायाभूत सुविधांसाठी 10,000 कोटी आणि जीवित आणि वित्त हानीसाठी 1,753 कोटी, असे टोटल 31,628 ही रक्कम आहे। आता यापूर्वी दिलेले याच्यात येतं, आता यापूर्वी दिलेले याच्यात घ्यायचा काही संबंध येत नाही। विम्याच्या विषयी सरकार 5,000 म्हटलेलं आहे। या राज्यात आताच्या घडीला 45 लाख शेतकऱ्यांनीच विमा काढलेला आहे। त्याच्यातले सगळे शेतकरी या अतिवृष्टीच्या भागात येत नाही, कारण जवळपास 1,43,00,000 पेर आपल्या महाराष्ट्रात झालेला आहे। त्याच्यातलं 68,69,576 हेक्टरवर अतिवृष्टीच्यामुळे नुकसान झालेलं आहे। 68,69,576 हेक्टर एवढ्या जमिनीचं नुकसान झालेलं आहे। जीवितहानी 1,753 कोटी। आता या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर शेतकऱ्याला डायरेक्ट मदत याच्यातली फक्त सरकारने जे देऊ केलेली आहे एनडीआरएफच्या निकषाची 6,175 आणि पीक नुकसानीचं राज्य सरकार 6,500 देणार असं म्हटलेलं आहे। आणि म्हणून जर तुम्ही 6,500 देणार आणि 6,175 दोन्हीचं जर बेरीज लावली 68 लाख हेक्टर जमिनीला, तर 1,000-2,000 रुपये सुद्धा हेक्टरी पोहोचत नाही। तुम्हीच गणित लावा, 68,69,576 हेक्टर दोन्ही एनडीआरएफचं सरकारचा काही रोल नाही। एनडीआरएफचे आशय मिळतात, ते पॅकेज मध्ये यायची काही गरज नाही। जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सुद्धा एनडीआरएफ मध्ये येतं आणि म्हणून एनडीआरएफच्या जीवित आणि वित्त आणि 1,753 हे सुद्धा एनडीआरएफ मध्ये आहे। याच्यातला फक्त राज्य सरकारने 6,500 कोटी जे येणाऱ्या रब्बीसाठी 10,000 रुपये द्यायचं ठरवलेलं आहे, तेवढीच एक रक्कम राज्य सरकारने जाहीर केलेली आहे। उर्वरित रक्कम या पॅकेज मध्ये किंवा शेतकऱ्याला कोणताही याचा डायरेक्ट लाभ भेटत नाही। म्हणून राज्य सरकारने काल ज्या गोष्टीच्या घोषणा केलेल्या आहेत त्या अतिशय चुकीच्या आहे। मूळ मागणी शेतकऱ्यांची आहे, कर्जमुक्तीची आहे आणि हेक्टरी 50,000 रुपयाची आहे। आता पंजाब सारखं राज्य ज्याचं 2 लाखाचं बजेट आहे ते 50,000 रुपये देतं हेक्टरी। राज्याचं, आपल्या राज्याचं 8.5 लाख कोटीच्या वर बजेट आहे, इथं आपण 50,000 रुपये देत नाही। आणि म्हणून आपल्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं हे जे 31,000 कोटीचं पॅकेज आहे, खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचा एक प्रकार आहे। 31,000 प्रत्यक्षात खडकू सुद्धा शेतकऱ्याला मिळणार नाही। या सगळ्या विषयात जर 68 लाख जमिनीचं आणि 6,500 कोटीची मदत जर आपण याचं गुणोत्तर काढलं तर 1122 रुपये येतात। आणि म्हणून
जनावराची आपली मागणी होती की जनावराला 35,000 रुपये देतात, 37,000 रुपये देतात दूध जनावराला. कोणती म्हैस कोणती गाय 1.25 लाख, 1.5 लाख, 2 लाखाशिवाय येत नाही. म्हणून याचे सुद्धा निकष तुम्ही निकष रद्द करता तर अशा पद्धतीने निकष रद्द करा. तुम्ही जर गुराढोराची संख्येचा निकष जर बदलू शकत असाल तर तुम्ही रकमेचा निकष सुद्धा बदलू शकता. आणि म्हणून सरकारने जाहीर केलेलं हे पॅकेज हे शेतकऱ्याचं दिशाभूल करणारं आहे. शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारे याची मदत मिळणार नाही अशा प्रकारचं हे शेतकऱ्यांचं दिलेलं पॅकेज आहे. आणि म्हणून एनडीआरएफचे निकष दुसरं एक सरकारने डिक्लेअर केलं की मनरेगाच्या माध्यमातून 3 लाख रुपये पर हेक्टरी शेतकऱ्याला देणार. मागच्या काळात गोठ्याची रक्कम मनरेगाची बाकी आहे, विहिरीची रक्कम मनरेगाची बाकी आहे महाराष्ट्राची, आणि अतिशय किचकट पद्धत मनरेगाची आहे. तिचं पेमेंट वगैरे 2-2, 3-3 वर्ष मिळत नाही. आणि म्हणून ही 3,000 रुपयाची मदत सुद्धा फसवी, 3 लाखाची मदत सुद्धा फसवी आहे. एवढंच आपल्या माध्यमातून मला सरकारपर्यंत पोहोचायचं आहे. सरकारला सुद्धा आजच आम्ही निदर्शनं केली. 11 तारखेला भव्य असा मोर्चा आम्ही करतोय. आणि म्हणून सरकारचं हे पॅकेज आपल्यासमोर आकडा मी पुन्हा एकदा देतो. यापूर्वी दिलेले 2200, विम्याचे 5,000, एनडीआरएफचं पीक नुकसानीच्या माध्यमातून 6,175, राज्य सरकार देणार पीक नुकसानीच्या बद्दल 6,500, पायाभूत सुविधा 10,000 कोटी आणि जीवित आणि वित्त आणि 1,753 कोटी. विम्याचं आज सरकार काय श्युरिटी देऊ शकतं? मागच्या काळामध्ये काही जिल्ह्याला, हिंगोली सारख्या जिल्ह्याला पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. अजून सुद्धा 2023चे विमे काही शेतकऱ्यांचे बाकी आहेत. 2023 पासून आतापर्यंतची वेगवेगळी अतिवृष्टी, गारपीट, वारं, नैसर्गिक आपत्ती याचे 13,000 कोटी रुपये अजूनही सरकारकडे बाकी आहे. आणि म्हणून काल डिक्लेअर केलेलं 31,568 कोटीचं पॅकेज हे फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार आहे. शेतकऱ्याला याचा कोणताही फायदा नाही. आणि म्हणून आता शेतकरी पुन्हा चिडलेला आहे. आज आम्ही आंदोलन केलं, पुन्हा 11 तारखेला भव्य आंदोलन पूर्ण मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात आम्ही करणार आहोत.